ध्यान आणि समाधीने आपल्याला जिथं जाता येतं तिथं हा देह नसतो. आणि अर्थातच देह नाही म्हणजे देहाचे धर्म नाही. देहाचे धर्म म्हणजे जन्म, मरण. मन सुद्धा नाही. मनाचे धर्म सुख, दुःख, जाणं येणं. हे कसलेही विकार त्या ठिकाणी संभवत नाही. अर्थात ध्यान आणि समाधी कशा करतात, तर जिथं देहाचं निरसन होतं, देह नसतो. अर्थात ही जी स्थिती आहे ती सुषुप्ती अवस्थेमध्ये देखील होते. सुषुप्ती अवस्था म्हणजे गाढ झोपेची अवस्था. गाढ झोपेमध्ये देहही राहत नाही आणि मनही राहत नाही. हे जगतही नसतं आणि हा देहही नसतो. मी आहे हा अहंकार वृत्ती, अहम वृत्ती, मी आहे याचं भानही नसतं. म्हणून तिथं देह नाही, मन नाही, म्हणून तिथं जन्मही नाही, मरण नाही. म्हणजे लगभग ध्यानाच्या आणि समाधीच्या अवस्थेने जे प्राप्त होतं ते सुषुप्ती अवस्थेमध्ये म्हणजे गाढ निद्रेमध्ये आपल्याला प्राप्त होतं. पण फरक एवढा आहे की गाढमध्ये अवस्थेत गेलेलं जे मन आहे ते पुन्हा जेव्हा जागृत अवस्थेवर येतं त्यावेळेस पुन्हा देहाचे धर्म, पुन्हा मनाचे धर्म, सगळ्याचे धर्म चिदाभास आपल्यावरती आरोप करून तो सुखदुःखी होतो. जन्म, मरण, लाभ, हानी, पाप, पुण्य, चांगलं, वाईट, ह्या द्वंद्वामध्ये हा चिदाभास म्हणजे हा जीव, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं मिळून एक ज्ञान जिथं उत्पन्न होतं त्याला चिदाभास म्हणतात. आणि हा चिदाभास मी देह आहे असा अहंकार धारण करतो. म्हणून मी ब्रह्म आहे हा अहंकार सुद्धा चिदाभासालाच ग्रहण करायचा आहे. मी देह आहे हा अहंकार देहामध्ये नाही. तसा मी ब्रह्म आहे हा अहंकार देखील देहात नाही. दोन्हीही अहंकार माझ्यामध्ये कल्पित आहे. म्हणून मी देह आहे ही वृत्ती घालवण्याकरता मी ब्रह्म आहे ही वृत्ती, ही वृत्ती ज्ञान, मी ब्रह्म आहे हे देखील वृत्ती ज्ञानच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा अज्ञानाचं खंडन केलं, नंतर ज्ञानाचं खंडन केलं आणि नंतर जीवनमुक्त विलक्षण अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. थोडक्यात काय की अज्ञान घालवण्याकरता ज्ञान आवश्यक आहे, पण ती ज्ञानवृत्ती जी आहे ती सुद्धा घातकच असते. म्हणून ती सुद्धा जावी लागते. म्हणून पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांचा आत्मबोध नावाच्या ग्रंथामध्ये एक श्लोक आहे. अज्ञान कलुषम जीवम ज्ञानात ध्यासात विनिर्मलम. ज्ञानाने अज्ञान जातं पण ते ज्ञान राहिलेलं घातक असतं. म्हणून ज्याप्रमाणे एखाद्या गढूळ पाण्यामध्ये फिटकरी टाकून ते पाणी स्वच्छ केलं जातं आणि ती फिटकरी सुद्धा खाली बसली जाते. कृत्वा ज्ञानम स्वयं नश्येत कतक जल रेणवत, असा श्लोक आहे. म्हणून दोन्ही वृत्ती माझ्यामध्ये कल्पित आहे आणि मी शुद्ध बुद्ध असा चैतन्य घन आत्मा मी आहे असं ज्ञान ज्यावेळेस होतं, मी आत्मा आहे असं ज्ञान झाल्यानंतर आत्मा हाच ब्रह्म आहे. आत्मा आणि ब्रह्माची एकता झाल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. रामकृष्ण.